नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या एक अतिशय पवित्र आणि आनंदाच्या सणाबद्दल, जो नववर्षाचा प्रारंभ दर्शवतो, तो म्हणजे गुढीपाडवा. मी संतोष रघुनाथ जोरे आणि मी सुभाष सुरेश आगरे आपल्या समनच्या या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करतो. गुढीपाडवा हा सण नववर्षाच्या सुरुवातीचा दिवस असून हिंदू संस्कृतीत त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. चला तर मग जाणून घेऊया गुढीपाडव्याचा इतिहास, त्यामागील श्रद्धा आणि हा सण आपण कसा साजरा करतो. गुढीपाडवा हा सण हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. हा दिवस ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली असे मानले जाते. तसेच हा दिवस महान मराठा योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली होती, त्यामुळे या सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर एक खास वस्तू उभारली जाते, जिला गुढी असे म्हणतात. गुढी म्हणजे विजय आणि समृद्धीचे प्रतीक. आकाशी उभारलेली ही गुढी एकत्र येण्याचे, आनंद साजरा करण्याचे आणि नवीन वर्षाच्या शुभारंभाचे प्रतीक आहे. चला तर मग जाणून घेऊया गुढी कशा पद्धतीने उभारली जाते. गुढी उभारण्यासाठी प्रथम एक बांबू घेतला जातो आणि त्यावर केशरी किंवा पिवळ्या रंगाचा वस्त्र चढवला जातो. मग त्यावर साखरेच्या गाठी, कडुलिंबाची पाने, फुलांचा हार आणि एक उलटी ठेवलेली तांब्याची किंवा चांदीची भांडी म्हणजे कळश हा ठेवला जातो. ही गुढी दरवाजाच्या उजव्या बाजूला उभारली जाते, त्यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी येते असे मानले जाते. या दिवशी सकाळी लवकर उठून घराची साफसफाई केली जाते, अंगाला तेल लावून स्नान केले जाते आणि नवीन कपडे परिधान करून देवी देवतांची पूजा केली जाते. विशेषतः श्रीराम, विष्णू आणि ब्रह्मदेवांची आराधना केली जाते. या दिवशी गोडधोड पदार्थ बनवले जातात. विशेषतः पुरणपोळी, श्रीखंडपुरी आणि कडुलिंबाची चटणी ही खाल्ली जाते. कडुलिंबाची चटणी ही गोड, तिखट आणि कडवट चवीची असते, जी जीवनातील विविध अनुभवांचे प्रतीक मानली जाते. नवीन सुरुवात, सकारात्मक आणि आनंद. चला तर मग आपण सर्व एकत्र येऊन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करूया आणि एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊया. तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करायला विसरू नका. तुमच्या पाठिंब्यामुळे आम्हाला नवीन आणि चांगले कंटेंट तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. तर या प्रवासात आम्हाला अधिक जोडण्यासाठी आणि आपले जीवन प्रेरणादायी बनवण्यासाठी आमचं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.